नमस्कार मित्रांनो, ह्या बघा इकडं आज मी जत्रेला आलोय। इकडं पेन तालुक्यामध्ये खारबाची वाडी, निफाड, जावळी, माडबळ या भागामध्ये इकडं या बैरे देवीचं मंदिर आहे। आणि तर आज जावळ काढण्यासाठी आमचा चुलत भाऊ यांची मुलगी इथल्या म्हणजे देवाच्या नवसाची म्हणून आज इथं जत्रा आहे। म्हणजे आम्ही आज एकदम अति दुर्गम भागामध्ये आलो। इकडं मध्ये आदिवासी समाजाचे जास्त वास्तव आहे। 2-3 वर्षापूर्वी आम्ही 5-6 जण इथं आलो होतो आणि मग ते नवस बोललं आणि देव आपला नवसाला पावला। त्या टायमाला आमच्यासोबत सागर पण होता, तेव्हा लय बारीक होता गडी, तर ते पण आला आणि हाय आज ह्यो कार्यक्रम कसं काय होतं ते बघू। कसं आहे आपला शब्द घ्यायच्यानंतर ते शब्द पूर्ण करावा लागतो। मग काय ना आता हाय पुरीचं जावळ आहे जरा हां ते आलोय काढायला। देवीच्या नवसाची पोर होती ते आपलं करून टाकायचं म्हणलं, तर चाललंय आता म्हणलं कार्यक्रम योपी आहे। आलोय आपला इकडं पेन तालुक्यामध्ये। तर पुरीचा मामा माडवरून आलं, ते कंच्या गावावरून आलं होय। तर चाललंय आता ह्यो उरकायचा कार्यक्रम, बाकीच्या लोकांचं तिकडं चाललंय। गाया पण इथं पाणी प्यायला आलं, इथं म्हणजे 12 महिना पाणी होतं। आणि ही बैरी देवी हे कुठल्या आदिवासी समाजाचं ग्रामदैवत आहे। देवाला म्हणलं माझा पाळणा पाहू दे, तुझा पाळणा मी वाचू, त्याचा पाळणा देवाचा पाळणा बनवायला मी पाळणा बनवायला ना। पाळणा दिसतो ना, मग बापू सोन्याचा पाळणा नवस होता। बापूची दोवाडी आहे, बापू हे इकडं मारती आहे, सागर पण कडे आला या। तर चाललंय इकडं मस्त बाकी भाते शिजून घ्यायचं। इकडं मटण पण टिचून घेतलं गावकऱ्यांनी, सर्व आदिवासी समाजाचीच लोक इथं आपलं बांधवीत। हे पान टाकलं भाताला काय होत नाही असं आहे का? तर चाललंय पाहुण्यांचं जावळ काढायचं। मग या जावळाचा मान कसा असतो? जावळाचा मान मामाला असतो। होय, हे जावळ आता कुठं ठेवायचं? हा होय, जावळ आता देवीपाशी नाही आपलं, कुठल्या वडजाईपाशी न्यायचं। पाहुण्याने जावळ काढून घेतलं मामाने, तर आता त्यांना आपला पोशाख करून घ्यायचा आहे। हा, त्यांचा मान त्यांना द्यायचा देवाच्या दारात। तर आता चाललंय बाकीचं तिकडं, आता मस्त बाकी जेवण घ्यायचं बनवून, रात्र होणार आहे आम्हाला नाही का? तर देवाचा पण इथला मान तो सगळं दिली। चाललंय मटण बनवायचं आता। हे कोकणी पद्धतीत मटण बनवणार आहेत। आचार्य इकडचं आहे सगळं। तुम्ही आचार्य आहे का? होय। खरं तर आदिवासी समाज आणि धनगर समाज हा डोंगर दऱ्यामध्ये जास्त वास्तव्यास राहतात आणि देवाला जास्त मानत असतात, त्यामुळे त्यांना सर्व देवांचं हे कार्यक्रम करावा लागतात। ते कांदा टाकून घेतला, देवाचा मान तिकडचा बाकीचा दिला। आता हे मस्त बाकी जेवण चाललंय बनवायचं। तर इकडं एक कोंबडं पण होतं, ते कोंबडी चूल त्या साईडला मांडली आहे। तिखट टाकतंय, तिखट कोणचा मसाला आहे? पोटी मसाला कुटी मसाला ना, मस्त बाकी मसाला आहे, टाकून घेतला आता। हळद टाकतंय, चिकन मसाला, मटन मसाला मीठ टाकलं का? पाणी आणून ठेवलं, पाणी मीठ टाकलं का? मीठ टाकताय, मीठ चिकन मटन टाकतोय। आचार्य एक नंबर आहे। बस पाणी आणतो।
मस्त बाकी अगदी चुलीवरचं हे मटण कोकण्या पद्धतीत आदिवासी समाजाची लोक बनवतात. ते कोणता मसाला टाकला? आपला मटन मसाला. पाणी टाकतो पाणी. बस ना कसा शिजायला. तर इकडं मावशीचा पण चाललाय बनवायचा. हे कोणत्या पद्धती ते? ही बिर्याणी आहे, बिर्याणी. बिर्याणी आहे? हा, बिर्याणी बनवली. तर इकडं कांदा हे टाकून तळून घेतला. नंतर घालवते. काय टाकलं? मीठ टाकलं, थोडा बिर्याणी मसाला हे कालून घेतला ना जरा त्यात. राखी बिर्याणी पण इकडं मस्त बाकी चुलीवरची जी. कसं काय वाटतं सागर? आज रात्र होईल वाटतं आपल्याला जायला. हा मस्त बाकी इकडं पण जाळा लावलाय. इकडं हे मटण रस्सा आहे आणि दुसऱ्या चुलीवर तिकडं मटण बिर्याणी आहे. आता ह्यो पाणी ओतून घेते रे. हे बिर्याणीचं मटण इकडं शिजत आहे. तुम्ही कुठे राहिलाय मावशी? तुम्ही राहायला कुठे? आता औसा कुठे? चावना ना. ते पावसाळे गावाकडे असतात आणि उन्हाळे आपलं कुठंतरी नदीच्या ठिकाणी, धरणाच्या ठिकाणी, तळाच्या ठिकाणी जाऊन आपली भाजीपाला करत असतात. तर पांडाने आमंत्रण दिलं होतं आणि मग ते आले. ते कारण ह्या टायमाला डोंगरावरती पाणी नसतं आणि एकदम हा बाग म्हणजे दुर्गम बाग आहे डोंगरामध्ये. त्यामुळं मग ह्या टायमाला आपल्या उदरनिर्वाहासाठी बाहेर गावी जात असतात. असंच आम्ही मेंढपाळी करतो तसं त्यांना सुद्धा भाजीपाला करावा लागतो बाहेर गावी जाऊन. तर पांडाचा आणि त्यांचा चांगला संबंध आहे, गौरव आहे. एक नंबर होईल भारी होईल. टाकायचं ना थोडासा. मस्त बाकी कोथमीर पण घेतली टाकून. आता 3 पद्धतीमध्ये मटण शिजते ना आपलं. होय. तिकडं काय? तिकडं काय? गावठी कोंबडा. होय. इथं बोकड्याचं मटण. आणि इकडं बिर्याणी. 3 चुली चालली ताई. तर आता मटण शिजले तर आपल्याला निवद दावून घ्यायला लागेल देवाला.
कोंबड्याचा आहे हे कोंबड्याचा निवद आहे गावरण ये धावून जा हा. तर आता पांडा चालला निवद दावायला आता बसवायचे माणसं जेवायला तर काय काठीच घ्यायला पाहिजे पावसाच्या पानाखाली झाकून ठेवला होता त्यांच्या पद्धतीत आणि मग तो भात मस्त बाकी मुरतो आणि त्याला चव पण चांगली येतं म्हणतात चव पण चांगली येते ना चव पण चांगली आहे ना काय बात आहे माझ्याकडे मस्त बाकी इकडे जेवाय बसलेले सागर मारते जाया कसं काय कालवान मग हा होय जाया बरं मस्त आहे सागर कसं काय लागतंय आमची बाई पण तिकट खायला लागली बघायला लागली का आता मस्त बाकी जत्रा केली आणि आता निघालोय कशी काय जत्रा झाली एक नंबर होय असं ना होय जाया होय बापू तर असतोय इकडे चुलता झाली आपली जत्रा होती हा नावसाची पोरगी होती नवस फेडला चालू जत्रा करून परत हा तर आता दिवस मावळलाय आता आम्हाला रात्रच होईल वाड्यावर पोचायला